नमस्कार मंडळी, सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल दीप अमावस्या झाली, तर मी ती कशी साजरी केली तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी हा ब्लॉग बनवत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी देवपूजा करून घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याकडे कुठलाही सणवार असू दे, हिंदू संस्कृतीमध्ये देवांची पूजा झाल्याशिवाय कुठल्या कामाला आपण हातच लावत नाही. नंतर चला आता मी ना सर्व घरातील दिवे इथे काढून घेतलेले आहेत आणि आता याला मी स्वच्छ धुवून, घासून, पुसून घेणार आहे. तर मी इथे ना हे भैया पावडर यूज केले. मी कसली ब्रँडिंग वगैरे करत नाही आहे, पण खरंच याचा रिझल्ट खूप छान आहे. पटकन पितळाची, तांब्यांची भांडी खूप स्वच्छ निघतात. तर मी जनरली हे पावडर यूज करते घासण्यासाठी. तर मी इथे आता ह्या भैया पावडरने सर्व पितळाच्या समया, दिवे सर्व मी काढून घेतलेले आहेत घरातून आणि आता हे मी स्वच्छ घासून पुसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी इथे दाखवते तुम्हाला. बघा रिझल्ट लगेच दिसून येतो. लगेच कलर चेंज झालेला आहे. आपले सणवार असे आहेत की त्यानिमित्तानं घराची स्वच्छतासुद्धा होते. तर इथे मी सर्व दिवे घासून घेतलेले आहे आणि आता निथळण्यासाठी ठेवलेले आहेत. नंतर याला पुसून वगैरे घेऊयात आपण. तर चला आता प्रसादाची तयारी करत आहे. प्रसादासाठी मी मस्त शिरा बनवून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नैवेद्यासाठी काहीही करू शकता, शिरा, पुरण वगैरे. कढईमध्ये साजूक तूप घालून घेतलेला आहे मस्त 2-3 चमचे आणि त्यात वाटीभर रवा घालून घेतलेला आहे. आता हा रवा मस्त लाल रंगावर येईपर्यंत भाजून घेत आहे आणि त्यावर आता ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत मी. लाल रंगावर रवा आलेला आहे. बाजूला मी गरम पाणी करून घेतलं होतं, ते इथे घालून घेतलं आहे आणि आता दूधही गरम करून घेतलेलं आहे, तेही यामध्ये घालून घेत आहे आणि यामध्ये आता थोडी इलायची आणि साखर वगैरे ॲड करूयात आणि थोडा वाफ काढून घेतला की आपला प्रसादाचा शिरा बघा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता दीप अमावस्या म्हटलं की सर्वप्रथम दिवे लागतात. कणकेच्या दिव्यांनी दिव्यांना ओवाळत असते, तर त्यासाठी मी इथं कणिक मळून घेत आहे. पण दीप अमावस्येसाठी गोड दिवे बनवतात, तर तुम्ही गूळ पावडर टाकून कणिक मळू शकता किंवा मग गुळाचं पाणी करून ते कणकेत टाकून तसेही दिवे मळू शकता. तर मी अशी इथे गूळ पावडर टाकून कणिक मळून घेतलेली आहे आणि आता याचे दिवे बनवून घेत आहे. आता दिवे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 7 किंवा 5 बनवून घेऊ शकता. तर मी इथे 7 दिवे बनवून घेत आहे आणि एक मोठा दिवा बनवणार आहे मी. तुम्हाला जर तुमच्या घरात लहान मूल वगैरे असेल तर ह्या अमावस्येच्या दिवशी दृष्ट काढलेली खूप छान असते. म्हणजे सर्व किरकिर वगैरे बाधा निघून जाते असं म्हणतात. तर त्यासाठी मी एक मोठा दिवा पण बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये. तो मी अगस्त्यची किरकिर बाहेर काढण्यासाठी बनवलेला आहे. आता सर्व दिवे इथं बनवून मी चाळणीला तेल लावून ते वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत. 10 मिनिटं हे दिवे वाफवून घेतलेले आहेत. बघा तुम्ही एकही दिवा चिटकलेला वगैरे नाही आहेत. आपले दिवे आता रेडी आहे. चला पूजेची तयारी करू. मी पूजेची तयारीसाठी थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. पाटावरती आसन टाकून मी समोर पाटाच्या छान रांगोळी काढून घेत आहे. सिंपलशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आणि आता आपल्याला आसनावरती तांदळाच्या राशी ठेवून घ्यायच्या आहेत दिवे ठेवण्यासाठी. तर आपल्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढ्यासाठी मी इथे तांदूळ टाकून घेतलेले आहेत आसनावरती राशीमध्ये आणि त्यावरती आता दिवे ठेवून घेऊयात. आणि एक रास मी शिल्लक टाकलेली आहे, ती आपण गणपतीसाठी ठेवणार आहोत. आता सर्वप्रथम कुठलीही पूजा करताना आपल्याकडे गणपतीची पूजा केली जाते, तर सुपारीच्या रूपामध्ये गणपतीचा अभिषेक करून घेत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं आपल्या संस्कृतीत म्हटलेलं आहे. कुठलीही पूजा करताना सर्वप्रथम गणपती पूजला पाहिजे. तर मी गणपतीचा अभिषेक करून गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. अभिषेकानंतर गणपती स्वच्छ कपड्यावरती घेऊन त्याला पुसून वगैरे छान नंतर त्याची स्थापना करून घ्यायची आहे. स्थापना करताना गणेशाय नमःचा मंत्र म्हणायचा आहे. आता आपण गणपतीची पूजा करून घेऊया. गणपतीची स्थापना मी इथे करून घेतलेली आहे. हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून घेत आहे आणि लाल फूल असेल तर लाल फूल वाहून घ्यायचं आहे. तर आता बाकी दिव्यांची आपण पूजा करणार आहोत. गणपतीला फूल वगैरे वाहून घेतलेलं आहे मी. नमस्कार करून घेतला आहे आणि आता आपण दिव्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेऊयात. सर्व दिव्यांना मी हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेत आहे. दिव्यांमध्ये मी वाती आणि तेल टाकून घेतलेलं आहे पहिलेच. आता सर्व दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. कुठलाही सण असला की पूजा करताना मन कसं अगदी प्रसन्न होऊन जातं, तसं खूप छान वाटत आहे मला ही पूजा करताना. अगदी प्रसन्न वाटत आहे.
सर्व दिव्यांना मी अक्षदा, हळदी-कुंकू आणि फुले अर्पण करून घेतलेली आहेत आणि मी आता सर्व दिवे इथे प्रज्वलित करून घेत आहे पूजा करण्यासाठी. सर्वप्रथम मी वरचे दिवे प्रज्वलित करून घेतले आणि नंतर कणकेचे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. आता धूप लावून घेतला आहे. मस्त धुपाचा सुगंध सर्व घरभर पसरलेला आहे. आता आपण कणकेच्या दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळून घेऊयात. घरातील सर्व दिवे मी इथे लावून घेतलेले आहेत आणि त्याला कणकेच्या दिवेने छान ओवाळून घेत आहे. पूजा करताना तुम्ही इथे गणपतीची आरती वगैरे सुद्धा म्हणू शकता ओवाळताना. मी पण गणपतीची आरतीच म्हणून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे. शिऱ्याचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे, कणकेच्या दिव्याने ओवाळलेला आहे आणि अशी पूजा छोटीशी मी मांडून घेतलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आता पूजा संपन्न झाल्यावरती त्याच दिव्यांनी आपल्याला लहान घरातील छोटे जे मुलं आहेत त्यांचंसुद्धा औक्षण करायचं असतं. दीप अमावस्येच्या दिवशी औक्षण केलेलं खूप छान राहतं. सर्व किरकिर बाधा निघून जाते आणि मुलं शांत आणि सुबुद्धी होतात असं म्हणतात. तर मी अगस्त्याचं सुद्धा इथे औक्षण करून घेतलेलं आहे. आता हे दिवे सर्व शांत झाल्यानंतर तुम्ही खाऊ देखील शकता, कारण आपण हे गोड दिवे बनवलेले आहे. खायला सुद्धा खूप छान लागतात. दीपपूजन झाल्यानंतर एक दिवा तुळशीसमोर आणि एक दिवा मेन दरवाजासमोर लावायचा आहे. त्याने मेन दरवाजासमोर अमावस्येच्या दिवशी दिवा लावलेला खूप चांगला असतो. ही दीप अमावस्या करण्यामागचं महत्त्व असं की दीप अमावस्येमुळं घरातील नकारात्मक सर्व ऊर्जा बाहेर जाते आणि अमावस्येच्या दिवशी अंधारामध्ये आपण दीप प्रज्वलित करून घरामध्ये प्रकाशाची ज्योत पेटवतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.